शुभ सकाळ। आज दिवसाची सुरुवात बघा सकाळीच करते व्हिडिओला, कारण आता जेवढं होईल तेवढं घेईल मी। आज काल भरपूर आम्ही 11:30 लागलो कामाला, तर जवळपास मला 7:45 वाजेपर्यंत आमचं सर्व म्हणजे आवरून झालं, घर दार वगैरे किचन पूर्ण झालेली आहे। आता आज करायचं आहे बेडरूम वगैरे आणि सर्व खिडक्या जाळ्या, त्याच्यानंतर सर्वच करायचं ना। आज चतुर्थी असल्यामुळे चला आता बाप्पाची पूजा झाली, आता वर मंदिरामध्ये पूजा करून येते, त्याच्यानंतर मग आपल्या क्लिनिंगच्या कामाला। आणि सोबत दळण सुद्धा आला आज। ही पण काम आपले चालूच राहतात, असं नाही की ठराविक एकच काम असते। सगळ्यांची गोष्ट मला तर वाटते साफसफाई ही दिवाळीपर्यंत काही संपणार नाही। आता वरच्यावर केली की बरं पडते, पण ते कसं एवढी होत नाही आणि वेळेवर खूप जास्त वाढते मग ती। आज होती चतुर्थी, चतुर्थीमुळे म्हटलं चला पहिले पूजा करून घेऊया। साफसफाईच्या पहिले आहे ना मी पूर्ण पूजा केली, खाली बाप्पाची पूजा झाली, मंदिरात वर जाऊन पूजा केली। पूजा झाल्यावर म्हटलं आता दळण पण बघता येईल कसं टाकायचं काय टाकायचं, आणि मग तोपर्यंत आपलं काम होऊन जाईल। एकदा कामाला लागलं की लागलं, कारण आज चतुर्थी असल्यामुळे सगळ्यांचा उपासच होता। स्वयंपाकाची आज काळजी नव्हती, कारण आपला बराचसा वेळ आहे ना स्वयंपाकाच्या काळजीमध्ये आणि स्वयंपाकामध्ये जात असतो। कोणतंही काम असं पण आपल्याला स्वयंपाक काही कधी सुटत नाही, त्याच्यामुळे बरेचदा काय होते बराचसा वेळ आपला जात असतो त्या कामात। असं नाही की साफसफाई केली की आपल्याला स्वयंपाक नसते, असं नसते, असतेच म्हणा। पण एखाद्या वेळेस आपण भाजी जरी मागवली ना बाहेरून तर बराचसा वेळ वाचतो असतो, पण तरी आपण घरी केलं तरी परवडतेच म्हणा। फक्त लवकर उठून करावं लागते हे काम। जेव्हा आपल्याला अशी कामं करायची असले ना तेव्हा खूप सकाळी लवकर उठलं ना तर आपले वेळेत कामं होतात, म्हणजे आपल्यालाच घाई गडबड होत नाही। पण जसा वेळ झाला आपल्या कोणत्याही गोष्टीला तेव्हा इतकी घाई गडबड होते ना, आपल्याला सुचत नाही आता काय करून काय नाही। आज म्हटलं चला ह्या गाद्या पण पडलेल्या आहे ना, ह्या पण सुकायला ठेवतो, म्हणजे मग सर्व आतमध्ये ठेवता येईल, मला बाहेर राहणार नाही। आणि आता शिलाई मशीन पण आता एक ताईकडे द्यायची आहे, कारण आता हे 2 झाल्या ना मग आपल्या घरात पसारा होते। बऱ्याच वस्तू आपण काढायला पाहिजे ज्याची आपल्याला गरज नसते ना, आपण खूप अशा जमा करून ठेवत असतो। आपल्या सगळ्यांनी सवयच असते ती, हळूहळू करून बऱ्याचशा कमी झाल्या। बॅग म्हणा काही म्हणा की असं वाटते आपल्याला पडन कामात। आता ही झेंडूची हार आहे ना, मला माहीतच नव्हते कुठे आहे, तर नेहमी काम पडायचं ना तेव्हा लक्षात नव्हतं, पण साफसफाई केल्यामुळे कशा बऱ्याचशा वस्तू बाहेर निघाल्या ज्या लक्षात नाही राहायच्या कुठं ठेवलं काय ठेवलं म्हणून। आणि आज पूर्ण असं बेडरूम पूर्ण साफसूफ कपाटावरून स्वच्छ पुसून, म्हणजे अशी क्लिनिंग झाली ना तर मनाला अशी वेगळीच शांतता आणि सुख लागते आपल्याला। कारण असं वाटते पहिला खूप काम आहे, पण एकदा झाल्यावर तर इतकं समाधान मिळते ना, खरंच खूप छान समाधान मिळते। आणि आज दिवसभर काम केलं आम्ही फराळाचं करून, आणि संध्याकाळी मग मला लवकर आज स्वयंपाक करायचा होता, कारण चतुर्थीमुळे आहे ना आज यांनी वगैरे फराळाचं केलंच नव्हतं, मग मी संध्याकाळी त्याच्यामुळं म्हटलं स्वयंपाक काळजीनं करते आज। आणि सकाळी मात्र भरपूर कामं झाले, आणि मी बघत होती काय सामान आहे नवीन काही बघा तुम्ही, कलरचे डब्बे होते, बऱ्याच गोष्टी अशा निघाल्या। आणि हे बॉक्स वगैरे सगळे मी छान असे पुसून घेते म्हटलं एकदा, कारण हे एकदा सर्व पुसून घेतलं ना तर मग छान असं स्वच्छ असं वाटतं। एकदा काढलं ना आपण सगळ्या वस्तू स्वच्छ झाल्या पाहिजे। फक्त एकच गोष्ट आहे, जेव्हा आपल्याला असे काही कामं काढायची असेल तर तेव्हा सातत्याने लवकर उठावंच लागते, कारण लवकर उठल्याशिवाय हे कामं वेळेत होत नाही। आणि मग आपली चिडचिड होते, कारण मग सगळ्यांचे आपण वेळानं उठलं की नाश्ता वेळानं होणार, पूजा वेळानं होणार, आणि मग बाकी कामालाही वेळ होते। पूजा पण आहे ना सकाळी झाली ना इतकं प्रसन्न वाटतं ना, आणि कामाला असा वेगळा उत्साह येते। आणि पूजेला वेळ होऊ द्या, वेळ झाला ना पूजेला तर होते पूजा, पण कसं मग थोडंसं आळस आल्यासारखं होते। पण सकाळी पूजा झाली ना खूप फ्रेश छान वाटते असते घरामध्ये, आणि प्रसन्न वातावरणामध्ये कामाची सुद्धा सुरुवात होते। बघा आता हे सुटकेस काही आपल्याला लग्नात आलेल्या पहिल्या अशाच सुटकेस होत्या, आता मात्र बॅग वगैरे यायला लागल्या नवीन। आणि मी म्हटलं चला आता जे कामाचं नाही ना मी ते सर्व काढलं, बिना कामाचं टाकून दिलं, आणि जे आपल्याला उपयोगाला लागेल ना तेच अशा बॉक्समध्ये छान भरून ठेवलं, म्हणजे वेळेवर आपल्या लक्षात येईल। भुलाबाई वगैरे असं होतंच भरपूर सामान, पण आता खूप कमी केलं आधीपेक्षा, बाकीचं तर मी टाकूनच दिलं। आणि या बॉक्समध्ये पण खूप छान आहे ना, हे होतं आपलं गुढीपाडवाला जे आलेलं होतं आम्हाला गिफ्ट म्हणून, ते होतं याच्यामध्ये। साडी तर मी याच्यातली काढलेली होती, पण याच्यात आहे ना असं काडीसारखं असं दिलेलं होतं ज्याच्यात आपण गुढी उभारू शकतो ना ते। या निमित्तानं बऱ्याच वस्तू जागी झाल्या, साफसूफ झाले। आता परत संपत नाही, म्हणजे आता कपाटं परत आवरायचे आहे। कपडे आहे ना घाई आहेत, नवरात्र झालं ना दसरा झाला, घाई आपले कपाटंसुद्धा कितीही ठेवावं ना इकडे तिकडे होतातच कपडे, आणि ब्लाऊज कुठं साड्या कुठं असं होतात। आणि हळूहळू आता सर्व आवरून ठेवायचं असं ठरवलं। बघा हे आहे ते गुढीमध्ये आलेलं होतं, याचं छान असं एकाला एक लावून अशी गुढी उभारता येते याची।
जेव्हा काम पडतं ना तेव्हा लक्षात राहण्यासाठी आता मी सगळ्या वस्तू ज्या मला लागतात ना ते वेगळ्या साईडने ठेवल्या आणि हा छोटासा गजरासुद्धा आला होता आणि असा होता पसारा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ना. भरपूर कामं आज केलेली होती आणि संध्याकाळी थकवा आला होता, पण उत्साह मात्र वेगळाच होता. असा आज स्वयंपाक झाला होता.